झालं का? रविवार डिस्टर्ब झाला तुमचा? हा, तो 12:30ला चालू होणार ना एअर शो. आजची प्रेस बोलवण्याचं एकमेव कारण म्हणजे काल आपण बघितलं असेल, गेले अनेक वर्ष जे आहे अंजली दमानिया या सतत आमच्यावर जे आहे खोटेनाटे आरोप करण्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या वेळी जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी तो स्टँड घेतलेला आहे. त्यांनी तो का स्टँड घेतला, कशामुळे घेतला याची काय आम्हाला कल्पना नाही. परंतु आता अचानकपणे पुन्हा एकदा भुजबळ साहेबांच्या ज्या ओबीसीच्या भूमिकेतून काय परवा ती मोठी जी काय रॅली झाली त्या अनुषंगाने पुन्हा एकदा कुठेतरी साहेबांना बदनाम करायचं, भुजबळ कुटुंबियांना बदनाम करायचं ह्या दृष्टीने ते जे आहे त्यांनी पुन्हा एकदा जे आहे आरोप करण्याचं जे काही कारस्थान काल रचलं आणि त्या संदर्भामध्ये त्याची जी काही पार्श्वभूमी आहे ती सांगण्यासाठी मी आज आपल्या सर्वांना बोलवलं आहे. खरं म्हणजे ही जी काही प्रॉपर्टी जी आहे ही 94 साली जी आहे ही फर्नांडिस फॅमिलीने जी आहे रहेजा यांना विकलेली होती, ही लीज दिलेली होती. परंतु रहेजा यांनी 10 वर्ष तिथे काहीच केलं नाही आणि ही जी प्रॉपर्टी जी शीला आथेडे म्हणून जी आहे त्यांची होती. त्या अमेरिकेला वास्तव्यास होत्या आणि 10 वर्ष काही झालं नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या ज्या कॅथलिक सोसायटीचे नरोना जे आहे यांना सांगून दुसरा डेव्हलपर शोधण्यासाठी सांगितलं आणि मग नरोना जे आहे हे आमच्या परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या कडं त्यांनी ते प्रपोजल मांडलं आणि त्या प्रपोजलनुसार जे आहे आम्ही रहेजा आणि नरोना ह्या दोघांना जे आहे त्या संदर्भातली जी काही रक्कम जी आहे त्याचं जे काही किंमत जी आहे ही अदा आम्ही त्यांना केली. आम्ही ती अदा केल्याच्या नंतर जे आहे असं लक्षात आलं की नरोनाची जबाबदारी होती की त्यांना हे जे काही वारसदार आहे शीला आथडेचे ते खऱ्या अर्थाने हे डायरेक्ट वारसदार नसून त्यांच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी होती आणि त्यांना हे काही फ्लॅट्स वगैरे काही त्यांना किंवा मोबदला काही त्यांना द्यायचा होता. पण आम्ही कन्स्ट्रक्शन सुरू केल्याच्या नंतर हे फर्नांडिस पती पत्नी आले आणि आम्हाला सांगितलं की बा आम्हाला तर काही मिळालं नाही. मग त्या दरम्यान आम्ही नरोनाला परत कॉन्टॅक्ट केला आणि नरोनाला सांगितलं की तुम्हाला आम्ही जो काही मोबदला दिलेला आहे तो ह्या सगळ्यांना पुढे देण्यासाठीच दिलेला होता, तो तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे. परंतु नरोनाने सांगितलं की बाबा मी यांना फ्लॅट देण्यास तयार आहे पण हे घ्यायला तयार नाहीत. मग वारंवार यांनी चक्रा मारल्या की बा आम्हाला आमचं मोबदला काही मिळाला नाही. मग नरोनाला सांगून सुद्धा नरोनाने काय ह्यांना तो मोबदलाही दिला नाही आणि फ्लॅटही दिले नाही. परंतु आम्ही आमचा मोबदला तो जो काय द्यायचा आहे तो पूर्णपणे रहेजा आणि नरोनाला कंप्लीट केला. मग आम्ही बघितलं की बा आपण आपली पार्श्वभूमी राजकारणातली आहे तर आपण अशा लोकांना जे आहे वारंवार सोडणं बरोबर नाही. मग सहानुभूतीने जे आहे आम्ही त्यांना म्हटलं की बाबा ठीक आहे, आम्ही तुम्हाला जे काही तुमचं नुकसान झालं आम्ही तुम्हाला देतो. जर आता कारण तुम्ही जर गरीब लोक जे आहे तुम्ही इकडे तिकडे भटकण्यापेक्षा कोर्टात जाण्यापेक्षा कारण का नरोनाही पैसे देत नाहीये, रहेजाही तुम्हाला पैसे देत नाही किंवा फ्लॅट देत नाहीये, तर मग आम्ही त्याची पुन्हा एकदा तुम्हाला सहानुभूतीपूर्वक जे आहे भरपाई करून देतो. ती ठरल्याच्या नंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना देण्याचं ठरवलं. परंतु त्याचा सुद्धा त्यांनी पेपरवर्क केल्याच्या नंतर ती त्यांनी ऑफर रिजेक्ट केली.
आता खरं म्हणजे त्यांनी ऑफर रिजेक्ट करायचं कारण नाही, कारण आम्ही त्यांना सहानुभूतीपूर्वक देत होतो, आम्ही काही त्यांना देणं लागत नव्हतं. आम्ही आमचा मोबदला जो तो रहेजा आणि नरोना यांना दिलेला होता. मग नंतर पुन्हा एकदा आम्ही 2014ला जेव्हा बिल्डिंग कंप्लीट होताना आली तेव्हा पण आम्ही त्यांना म्हणलो की बा तुम्ही हे घ्या म्हणून. तेव्हाही त्यांनी सह्या केल्या पेपरवर, त्यांनी सोसायटीला पत्रही दिलं की बा यांचं लीज करून द्या म्हणून. परंतु नंतर पुन्हा आले आणि सांगितलं की आम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. असं करून जे आहे त्यांना आम्ही जे काही सहानुभूतीपूर्वक जे काही आम्ही त्यांना मोबदला देणार होतं ते राहून गेलं. आम्ही त्यांना म्हटलं जागा पाहिजे तर जागा घ्या, पैसे पाहिजे तर पैसे घ्या, परंतु आम्हाला सकारात्मक काय उत्तर आलं नाही. आणि नंतरच्या काळामध्ये ह्याच दमान्याबाईंनी जे अनेक उलटसुलट आरोप आमच्यावर केले आणि त्या आरोपाच्या माध्यमातून अनेक केसेस झाल्या आणि त्याच्यामध्ये जे आहे ईडीचे अटॅचमेंट जे आहे वेगवेगळ्या प्रॉपर्टीजवर झाली, त्यातली ही एक प्रॉपर्टी. त्या दरम्यान ह्याच दमान्याबाईंनी जे आहे ह्यांना पुढे करून आमच्या विरुद्ध FIR फाईल केला, हायकोर्टामध्ये केस केली आणि आमच्या विरुद्ध पुन्हा एकदा एक वेगळं काहीतरी कट कारस्थान रचण्याचं काम यांच्या आडून, म्हणजे डोरेन फर्नांडिस वगैरे यांच्या आडून करायचं कारस्थान हे दमान्याबाईंनी रचलं. हे जेव्हा कोर्टात गेलं आम्ही त्याला ऑब्जेक्ट केलं नाही, आमच्या वकिलांनी सुद्धा ऑब्जेक्ट केलं नाही. जर कोर्ट यांना ज्यांच्या बाजूनी जर निकाल देणार असेल तर आम्ही तो मान्य करावा अशी आमची भूमिका होती, कारण का आम्ही त्यांना सहानुभूतीने जो काही आमचा मोबदला देण्यासाठी आम्ही तयार होतो. परंतु कोर्टाने सांगितलं की बाबा तुम्ही ही पेटिशन आमच्याकडे काय तुम्ही करू शकत नाही, तुम्ही चुकीची पेटिशन केलेली आहे, तुम्ही एक तर विड्रॉ करा नाही तर आम्ही डिस्पोज करतो. मग त्या अनुषंगाने कोर्टाने जे आहे ती पेटिशन जी आहे 22 मार्च 2017ला ती त्यांनी डिस्पोज केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला आता ही अटॅच प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्हाला ट्रायब्युनल जे आहे ॲपेलेट ट्रायब्युनल दिल्ली इथे तुम्हाला रितसर अर्ज करावा लागेल आणि तो जो काही निर्णय देईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आता ही ऑर्डर आहे 2017ची. 2017 नंतर आज तागायत त्यांनी ट्रायब्युनलमध्ये अपील केलेलं नाही आहे. खरं म्हणजे त्यांनी तिकडे गेले असेल, त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली असेल, तिथे सुद्धा आम्ही त्याचा विरोध करायचं काही कारण नव्हतं. परंतु हायकोर्टाने त्यांचं डिस्पोज केल्याच्या नंतर त्यांनी जी पावलं उचलायला पाहिजे होती ती पावलं उचलली नाही. आणि मग अचानकपणे जे आहे एक दीड वर्षापूर्वी जे आहे पुन्हा एकदा सुप्रियाताईंचा मला फोन आला की बाबा त्या अंजली दमान्यांचा फोन येतोय की बाबा हे असं असं त्यांचं काय मॅटर आहे, तर काय आहे ते मला येऊन सांगणे. तर मी त्यांना भेटलो, त्यांना मी समजून सांगितलं मॅटर काय आहे. तर त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की आपण एकत्र भेटू आणि याच्यातला काहीतरी मध्यम मार्ग काढून आपण सहानुभूतीबरोबर तुम्ही जो काय विचार करताय तो त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांना त्यांचं जे काय असेल, त्यांना जी काय त्यांची अपेक्षा असेल ते आपण पूर्तता करू. त्या अनुषंगाने आमची मीटिंग झाली. त्या टायमाला मी नरोनाला पण बरोबर घेऊन गेलेलो होतो. सुप्रियाताईंच्याकडे YB चव्हाणला मीटिंग झाली. त्यांना सांगितलं की हे नरोना आहेत की ज्या नरोनाला आम्ही पैसे दिलेले आहेत, रहेजाला पैसे दिले, हे त्यांना देणं लागत होते, पण ह्यांनी दिलं नसल्यामुळे हे लोक जर समजा अडचणी असतील तर मी सहानुभूतीपूर्वक त्यांना वरून मोबदला द्यायला तयार आहे. परंतु तिथे सुद्धा दमान्यांनी भांडण केलं आणि नरोनाला बाहेर काढून टाकलं किंवा नरोना बरोबर आम्हाला चर्चा करायची नाहीये. मग आम्ही म्हटलं ठीक आहे तुम्ही बाहेर जावा. मग आता आम्ही म्हटलं पुढे काय करायचं. मग त्यांनी सांगितलं की बाबा यांचे जे पती आहेत ते वारलेले आहेत. तर मी बोललो ठीक आहे, मी तुम्हाला जे आहे आपण चर्चा करू, ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये जाऊनच हा मॅटर हा गुंतागुंतीचा सुटू शकतो, कारण का आम्हाला सुद्धा आमचे पेपर जे आहे क्लिअर करणं आवश्यक आहे. अटॅच प्रॉपर्टी आहे, मी डायरेक्ट तुम्हाला पैसे किंवा प्रॉपर्टी काही देऊ शकत नाही जोपर्यंत कोर्ट निर्णय देत नाही. त्याच्यासाठी आपल्याला लिगली जे आहे ईडीकडे बाजू मांडावी लागेल, ॲपेलेट ट्रिब्युनलकडे बाजू मांडावी लागेल आणि मग तरच आपण यांचा जो काय यांना जे काही सहानुभूतीपूर्वक आपल्याला जो काय यांना मोबदला द्यायचा आहे तो आपण देऊ शकतो.
आणि त्या बदल्यात आता हे ह्याला जो काय कालावधी लागेल तोपर्यंत 50 लाख रुपये जे आहे मी त्यांना म्हटलं तुम्ही हे घ्या, जेणेकरून तुमच्या काय अडीअडचणी असतील त्या दूर व्हायला तुम्हाला मदत होईल. तो सुद्धा चेक जो आहे मी सुप्रियाताईंसोबत त्यांना दिला. हा चेक जो आहे 22/10/2022 मी दिला. आता जवळजवळ वर्ष झालेलं आहे. हा चेक सुद्धा त्यांनी कदाचित या दमानियाबाईंच्या सांगण्यावरून हा बँकेत टाकला गेला नाही. आता मी दिलेला पैसे जे आहे चेक सुद्धा तुम्ही जर घेणार नाही, तुम्ही आम्ही सांगितलेलं पेपरवर्क करणार नाही, तुम्ही सांगितलेलं की ते म्हणता की आम्हाला वकील करायचं नाही, आम्ही दिल्लीला कसं, तुम्हाला दिल्लीला जायचं नव्हतं, तुमच्या वकिलाला जायचं होतं. वकिलाचा तुम्हाला फी द्यायला पैसे नव्हते, आम्ही तेही म्हणलं की तुम्ही वकील द्या, आम्ही पैसे देतो वकिलाचे. त्यालाही त्यांनी मान्य नाही. मग कालांतराने जे आहे मी म्हटलं आता तुम्हाला ताईंचं म्हणणं होतं की बाबा यांना काहीतरी तू देऊन मोकळं करून टाक, म्हणून म्हटलं मग ठीक आहे. ह्या गेल्या 4-5 महिन्यापूर्वी मी ज्या ताईंना सांगितलं की बाबा आपण यांना देऊन टाकू, परंतु त्यांनी काहीतरी आपल्याला लिखापडी त्यांनी करायला पाहिजे. तर आम्ही एक ड्राफ्ट बनवला. तो ड्राफ्टही मी त्यांना सर्क्युलेट केला आणि त्यांना सांगितलं की बाबा तुमचे वकील आणि आमचे वकील हे एकत्र बसतील आणि याच्यावर ह्या ड्राफ्टमध्ये काय त्रुटी असतील त्या दूर करतील. परंतु आज तागायत आणि त्यांनी ना वकील दिला ना त्यांच्याकडून कोणी संबंधित मनुष्य येऊन तो ड्राफ्ट जो आहे सेटल करून दिला. मी एवढंही म्हणालो की गणपतीचा टाईम आहे, त्याच्या आधी आपण त्यांना देऊन टाकू पैसे. तेव्हा नाही झाले तर म्हटलं दिवाळीच्या आधी देऊ. परंतु माझे मेसेजेस जे आहेत, आमचा एक ग्रुप होता, त्या ग्रुपवर वारंवार मी मेसेज करत होतो. म्हणजे माझ्या वतीने माझा वकील मेसेज करत होते की बाबा हे तयार आहे, हे तयार आहे, ह्याच्यासाठी तुम्ही हे मदत करा, ती मदत करा, वकिलांची आम्हाला भेट घालून द्या, ते पेपर द्या, हे द्या. वारंवार सातत्याने करून सुद्धा जेव्हा दिवाळीच्या आधी मी आज शेवटचा माझ्या वकिलांनी मेसेज टाकल्याच्या नंतर आज तागायत मला परत पुन्हा एकही रिप्लाय आला नाही. त्याच्यामध्ये मी क्लिअर कट म्हटलं होतं की बाबा तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते तुम्ही पैसे घ्या, जे मी तुम्हाला सहानुभूतीपूर्वक देतोय, तुमचे मुलांचं आजारपण बघून देतोय. ताईंनी इनिशिएटिव्ह घेतला म्हणून, कारण आम्ही राजकारणी म्हणजे आम्हाला तुम्ही जे सारखे आरोप करत राहण्यापेक्षा एकदाच यांना काहीतरी देऊन मोकळं व्हावं ह्या दृष्टीने आम्ही त्यांचं काय लाटलं नाही, लुबाडलं नाही. आम्ही जे काय त्याच्या प्रॉपर्टीच्या संदर्भातली जे काही पैसे होते ते रहेजा आणि नरोनाचे फ्रेश इन्व्हेस्टमेंट कंपनीला आम्ही अदा केलेले आहेत. त्यांची जबाबदारी होती ही पुढची त्या बाकीच्यांना देण्याची. परंतु त्यांच्यामध्ये काय डिस्प्यूट झाला, त्यांना दिले नाही दिले हे बाजूला ठेवून आम्ही पुढाकार घेतला की बाबा नाही, आपण यांचं सेटल करायला पाहिजे. परंतु या दमान्यांचं जे नेहमीसारखं जे आहे हे त्यांचा वापर करून जेव्हा मी सेटल करायला तयार आहे, सगळं द्यायला तयार आहे, हे सांगितल्यानंतर सुद्धा त्याच्यासाठी होकारार्थी किंवा त्याच्या बाबतीत पॉझिटिव्हली भूमिका घेऊन ते पुढे आले नाही. किंबहुना ती मुलं आणि मिसेस फर्नांडिस यांना सुद्धा आमच्याकडून दूर करण्यात आलं. आमचं आणि त्यांचं बोलणं सुद्धा संभाषण सुद्धा होऊन दिलं नाही. आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही पैसे द्यायचे तर कोणाला द्यायचे, आमचे पेपरवर्क करायचे तर कोणाकडे करायचे हे आम्हाला काही समजत नाही. आणि आता फक्त वारंवार त्याच्यावर उठसूट आरोप करायचे की बा आम्ही लाटलं म्हणून. आम्ही कोणाचं काही लाटलेलं नाही आहे. आम्ही सहानुभूतीपूर्वक पैसे द्यायला किंवा त्यांना काय मोबदला द्यायला जे काय तयार आहोत. परंतु त्यांनी आता जे आहे कोर्टाच्या माध्यमातून कोर्टातून जे आहे त्या कोर्टामध्ये जाण्यासाठी त्यांना काय मदत पाहिजे असेल ती सुद्धा आम्ही करायला तयार आहे. परंतु ॲप्युलेट ट्रायब्युनलच्या पुढे जाऊन ॲप्युलेट ट्रायब्युनलने जर आम्हाला सांगितलं की ह्यांना हा मोबदला द्या तर आम्ही त्यांना तो मोबदला द्यायला तयार आहोत. त्यांनी सांगितलं नाही तर आम्ही नाही देऊ शकत. त्यांनी सांगितलं आणखीन काय वेगळा निर्णय, तर जो काय निर्णय कोर्ट सांगेल तो आम्हाला मान्य आहे. एवढंच या निमित्ताने सांगायचं होतं. आम्ही कुणाचं लाटलेलं नाही आहे, कुणाची प्रॉपर्टी हडप केलेली नाही आहे. आम्ही जे नियमात आहे त्या पद्धतीने सर्व काम केलेलं आहे. एवढंच या निमित्ताने सांगायचं. धन्यवाद. व्यवहार पूर्ण झाला आहे का? पण फर्नांडिसने प्रॉपर्टी राहिलेला विकली होती, असा व्यवहार पूर्ण झाला आहे की अपूर्ण
नाही नाही, रहेजा ती प्रॉपर्टी जी आहे, लीज प्रॉपर्टी जी आहे, ती लीज प्रॉपर्टीचे ओरिजिनल जे आहे शिला आथडे. आता शिला आथडेनी यांना पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे. मधल्या काळामध्ये जेव्हा आम्ही 2014ला बसलो यांच्याशी चर्चा करायला, त्याच्यानंतर आम्हाला कळाले अरे यांची जी पॉवर ऑफ अटर्नी होल्डर जे आहेत ते तर वारलेले आहेत. मग ते वारलेले आहेत यांचे प्रॉपर्टी हे पॉवर ऑफ अटर्नी जिवंत नाही, तर हे आमच्याशी पुढचे जे काही लीजचे डीड वगैरे फायनल करायचे ते कसं करणार. पण आम्ही म्हटलं की ते तुम्ही सोडा, आपण सोसायटीला सांगू किंवा मदत करा म्हणून, परंतु तुमचं जे काय असेल ते जुने काय तुमचे पेपर त्याच्यावर आधारे आम्ही करू. पण आम्हाला आमच्याकडून लपवलं त्यांनी की ते जे ओरिजिनल पॉवर ऑफ अटर्नी होल्डर आहेत ते वारलेले आहेत. ते एकूणच तुमचं म्हणणं की दमानिया यात राजकारण करतायत, राजकारण करू पाहतायत असं वाटतंय असं? निश्चितच नाही तर मग ही वेळ काय. बरं एवढे दिवस झाले ना चर्चा चालू आहे आमची, एवढे दिवस झाले सगळी वर्षभर. आता मी हा चेक जो आहे मी 22 ऑक्टोबरचा 2022ला, तेव्हापासून आम्ही ताईंबरोबर जे काही चर्चा चालू आहे. मग अचानक आज काय झालं. कारण का मी गेल्या दिवाळीच्या आधी त्यांना फायनल मेसेज टाकला की माझे पेपर्स मी ड्राफ्ट पाठवलेला आहे, तो ड्राफ्ट तुम्ही सेटल करा आणि त्यांचा जे काय मोबदला आहे तो घेऊन जा. हे जेव्हा मी सांगितल्याच्या नंतर त्यांना तो घ्यायचा नव्हता किंवा त्यांना कदाचित हे प्रकरण जे आहे ते तसंच ठेवायचं होतं आणि याचा कुठेतरी राजकारणासाठी उपयोग करायचा होता, म्हणून कदाचित त्यांनी तो माझं तर आव्हान आहे या डोरिन फर्नांडिस आणि त्यांच्या मुलांचं की बाबा तुम्ही तुमचा उपयोग राजकारणासाठी होऊन देऊ नका. तुम्हाला जी मदत आहे ती आम्ही सगळी करायला तयार आहोत. कारण का आम्ही राजकारणी मंडळी म्हणून आम्हाला अनेक आमचे वैरी असतात, दुश्मन असतात. त्याच्यामुळे आम्हाला कोणाबद्दलही काय आम्हाला द्वेष वगैरे न ठेवता त्यांच्याबद्दल जर त्यांच्या घरात प्रॉब्लेम असेल तर ती सहानुभूती आहे आणि ती सहानुभूतीमुळे आम्हाला तुम्हाला मदत करायची, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्ही म्हणताय राजकारण कुठेतरी आम्ही पाहताय, दुसरीकडे असं देखील तुम्ही म्हणतात की ओबीसीची आता मोठी सभा झाली, विराट सभा झाली, त्यात तुम्ही अजून एक शब्द वापरला की सुप्रियाताई यामध्ये संपर्क साधला, त्यामध्ये तुम्हाला नक्की म्हणायचं काय, यामागे कोण आहे? नाही, आता त्या ज्या आहेत गेल्या ऑक्टोबरपर्यंत, गेल्या वर्षीच्या आम्ही 1.5 वर्षापासूनचं आमचं हे चालू आहे. अनेक बैठका झाल्या आणि त्यांनी खरं म्हणजे ताईंकडे आल्याच्यानंतर आम्हाला वाटलं की आता हे मॅटर कधीतरी एकदा जो संपून टाकावं म्हणून. तर कारण आम्ही डायरेक्ट बोलायला गेलं तर ते परत दमान्याची हे होती किंवा मी जाऊन पोलीसमध्ये कंप्लेंट करेल की हे धमकावतायत म्हणून. म्हणजे आम्ही त्यांच्याकडे जाऊही शकत नाही. तर आमच्या विरुद्ध FIR केलं, कोर्टात गेलं, आम्ही कशाने काय जायचं त्यांच्याकडं. कोणी बोलायला जाऊ शकत नव्हतं. म्हणून कमीत कमी यांच्याकडे आले तर कमीत कमी हे मॅटर जे आहे हे संपुष्टात तरी येईल. मात्र अंजली दमानियाकडनं काल एक FIR दाखवण्यात आलं, त्यामध्ये तुमचं नाव होतं. तुमच्यावर कसा काही गुन्हा त्यांनी नोंद केलेला आहे? कधी? काल ते FIR दाखवलं त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्समध्ये. हो, मी तेच आता सांगितलं. त्यांनी FIR त्या टायमाला टाकलेला आहे, 2015-16ला काहीतरी FIR दाखल केलेला आहे. तो पण यांनाच पुढे करून दाखल केलेला आहे. ते पाठीमागे होते. त्यांनी माझ्या विरुद्ध अनेक वकील मोठमोठे उभे केलेले आहेत, माझ्या विरुद्ध काही केसेस फाईल केल्या, पण त्यांना एक वकील ह्यांच्यासाठी देता आला नाही का? एक वकील यांना दिला असता आज ट्रायब्युनलमधून त्यांचा जो काय आहे तो निकाल लागला असता आणि त्यांचा हा मॅटर सुटला असता. पण त्याच्यासाठी त्यांना तो वकील देता आला नाही. आणि मी त्या टायमाला म्हणलं बरं तुम्ही वकील तुमचा द्या, मी त्यांची काही फी आहे ती द्यायला तयार आहे, ते सुद्धा त्यांनी मान्य नाही केलं. तुमचं पुढचं काय पाऊल असणार? अशा प्रकारे तुम्ही आता काय कोर्टाशिवाय पर्याय नाही ना. आता हे आउट ऑफ कोर्ट काय आपण ते काय सेटलमेंट करू होतो, पण त्याच्यासाठी मला तरी पण ईडीची परमिशन, का प्रॉपर्टी अटॅच आहे, मी काहीच करू शकत नाही, हे त्यांनाही माहिती आहे. सर, नरोना आणि रहेजा यांच्याबरोबर तुमची काय डील झाली होती? प्रॉपर्टी काय केली होती, लीजवर घेतली होती आणि किती पैसे तुम्ही नरोनाला अदा केले होते त्या डीलमध्ये? माझ्याकडे आता ते एक्झॅक्ट ते फिगर्स नाही आहेत, परंतु 2003ला आम्ही ती घेतलेली आहे, ते डेव्हलपमेंट राईट्स घेतलेले रहेजाकडून आम्ही ते, कारण त्यांनी रहेजाला दिले असतील ना, मग ते रहेजाकडून आम्ही घेतले ते. पण रहेजानी त्यांना काय पैसे दिले काय नाही आता तो तर त्यांचा संबंध नाही. त्यांनी त्यांच्याशी खरं भांडायला पाहिजे होतं किंवा ते नरोनाशी भांडायला पाहिजे होतं.
डेडलाईनच्या मध्यस्थी प्रकरण कुठपर्यंत सेटलमेंट पर्यंत आलं होतं? आलं होतं, पण ते शेवटी बसायला तयार नाही ना, तो वकील द्यायला तयार नाही ना, पेपरवर्क करायला तयार नाही ना. प्रॉपर्टी अटॅच आहे तर तुम्ही मान्य करता की नाही? आता अटॅच प्रॉपर्टी मला तुम्ही जे काही पेपर द्याल, मी तुम्हाला काही देतो ते कुठेतरी मी रजिस्टर करून घेणार की नाही, की बाबा माझ्याकडे काही क्लेम राहिलेलं नाही. पण ते रजिस्टर करूच शकत नाही, कारण का रजिस्टर ऑफिसला एवढं अटॅच प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर्ड आहे. तर त्याच्यासाठी कोर्टात आणि हायकोर्टाने सांगितलंय ना तुम्ही ट्रायब्युनलकडे जा म्हणून. 2017ला सांगितलेलं तुम्ही ट्रायब्युनलकडे का नाही गेले तुम्ही आतापर्यंत ट्रायब्युनलला? पण ह्या कोर्टामध्ये पण असताना आम्ही विरोध केला नाही ना. पण हे जर झालं असतं तर आजपर्यंत सगळं क्लिअर झालं असतं. सर, काल अंजली दमनिया यांच्याकडनं उद्धव साहेबांच्या म्हणजे आजारपणाचा देखील उल्लेख करण्यात आला, या दिवशी एडवर्ड नाही होते असं देखील सांगण्यात आलं. आता ते नेहमी त्यांची ती स्टाईल आहे, की कारण का ते जेव्हापासून हे वेगवेगळे त्यांचे केसेस टाकलेले आहेत तेव्हा पण दर टायमाला त्यांना असं होतं का आणि तसं होतं. आता त्या बाहेर आल्यानंतर साहेबांना किती त्रास झाला, किती वेळा हॉस्पिटल झाले, किती ऑपरेशन झाले, हे काय आम्ही काही जग जाहीर किंवा कोणा कॅमेरासमोर आलेलो नाही सांगायला, कारण आम्हाला वाटतही नाही ते की सांगायची काही गोष्ट आहे म्हणून. त्यांना जो काय तिकडे आतमध्ये जेव्हा जेव्हा त्रास होत आहे त्याच्यानंतर आल्याच्या नंतर कमी कमी 2-4 ऑपरेशन झालेत साहेबांवर. पॅन्क्रियाचं ऑपरेशन झालंय, हार्टचं स्पेसमेकर बसवलेलं आहे. या सगळ्या ऑपरेशन नंतर आहे, कोणाला माहिती नाही, पण आम्ही सांगणार कशाला? काय सांगायची आवश्यकता नाही, कारण उगाच हे सांगून तर आम्हाला काय सहानुभूती कोणाची मिळवायची नाही. जे आहे ते आहे आजार, ते आम्ही आमच्या पद्धतीने हँडल करतोय. पण त्याच्यावरून सोशल मीडियावर टीका होती ना, सभेमध्ये भाषण करताना छाती दुखत नाही, जेलमध्ये असताना छाती दुखत, आता सोशल मीडियावर टीका होती आपल्यावर. अब आता तेच ना, म्हणजे हे सगळे टीका करणारे काय कमी नाही ना. आणि सध्या आता तुम्हाला माहोल माहिती आहे काय चालू आहे, ते एकमेकांच्या विरुद्ध बोलण्यासाठी, ट्विट करण्यासाठी किंवा त्याच्यावर कमेंट करण्यासाठी अनेक लोक बसलेले आहेत. हे यांच्या विरुद्ध, ते त्यांच्या विरुद्ध, आणि एकदम खालच्या पातळीवर जाऊन आजकाल जे आहे ते ट्विट्स होऊन राहिलेले किंवा रिप्लाय होऊन राहिलेले आहेत. हे कधी आपण बघितलेलं नव्हतं, अशा पद्धतीचं वातावरण झालेलं आहे. पण साहेबांच्या सभेनंतर कुठेतरी सत्ता झाली, तिथेच साठलेलं आल्याचं बघायला मिळतंय. अनेक जण प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत, कुठेतरी थांबावं, मराठा समाज ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. कसं बघताय, कसं आहे वातावरण साहेब? आता असं आहे की या मनोज जरांगेंचं जे आहे गेले 2 महिने चालू आहे. 2 महिने जे आहे आणि जरांगेंचं जेव्हापासून हे जे काय आंदोलन आहे त्याच्या आधीपासूनच्या ह्याच्या भाषणांमध्ये पण त्यांनी साहेबांवर टीका केली. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की तेव्हा त्यांनी ते सांगितलं की बाबा हे भुजबळ वगैरे मी तेव्हा बघून घेतो, आरक्षण घेतल्याच्या तेव्हा आमचा काही संबंध नसताना तेव्हा त्यांनी ती टीका केली. आणि त्याच्यानंतर 2 महिने तो सतत टीका करत, आम्ही काही बोललेलो नाही आहे. का सामंजस्याची भूमिका आहे. महाराष्ट्रापूर्व आम्ही महाराष्ट्रामध्ये हे सगळे एकत्र वाढलेले लोक आहे. गावामध्ये खेळीमेळीचं वातावरण आतापर्यंत सण साजरे केलेले आहेत किंवा शेतीवर एकत्र केलेले आहेत किंवा मंदिरात सगळीकडे एकत्रित नांदलेले लोक आहेत. त्याच्यामध्ये वाद नको म्हणून आम्ही शांत होतो. परंतु जेव्हा हे बीडचं हे सगळं झालं, तर बीडचा हा सगळा काय एपिसोड झाला, तर ह्या एपिसोड नंतर जे आहे तुम्ही जर बघितलं तर जाळपोळ झाली वगैरे, लोकांना जो आहे धमकावण्याचं आलं. मग त्याच्यामुळे मग साहेबांना वाटलं की बाबा कुठेतरी आता हे थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी साहेबांनी तो आवाज उठवला. आणि त्याच्यामध्ये एकच म्हणणं आहे की बाबा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ह्या भूमिकेचे पहिले पण होतो, आजही आम्ही ठाम आहे. फक्त ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, एवढंच म्हणणं आहे, बाकी काहीच म्हणणं नाही. या सर्व प्रकरणामध्ये आता आरक्षणावरून चाललंय, ह्या प्रकरणावरूनच अंजली दमनिया पुन्हा आरोप करताय की त्यांच्या पाठीमागे कोणीतरी आहे आणि त्यांना पुढे करताय. आता असं आहे की बरोबर सभा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीच हे का होतं हे तुम्ही पण लक्षात आलं पाहिजे ना तुमच्या. ओबीसी नेता म्हणून मग ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे ना की का दुसऱ्या दिवशी होतं. मी तुम्हाला सांगितलं का की कधीपासून चालू आहे मॅटर, एवढे दिवस तुम्ही काय का गप होता, आजच कसं काय सुटलं तुम्हाला? तुम्ही कोर्टात जाणार म्हटले, अंजली दमनियांच्या विरोधात जाणार की कोणाच्या? नाही, आम्ही वकिलांना विचारून घेऊ. दमानींच्या विरुद्ध आम्हाला जर वकिलांनी सांगितलं तर आम्ही त्यांच्या विरुद्ध पण डिफॅमेशन फाईल करायला तयार आहोत. आणि राहिला प्रश्न डोरींचा जो आहे तो कोर्टातूनच मॅटर सुटू शकतो. तो त्यांना आम्ही बरोबर घेऊन पाहिजे, आम्ही तो कोर्टाजवळ मॅटर सोडायलाही सुद्धा तयार आहोत. परंतु त्यांनी जे आहे आता दमान्यांना बाजूला करून त्यांनी त्यांचा जो काय प्रॉब्लेम आहे तो आमच्याकडून सॉल्व्ह करून घ्यावा. त्यांनी ह्या राजकारणाचं बळी पडू नये अशी आमची इच्छा आहे.
धन्यवाद. पण करा नाही पण आहेत मग दाखवा लागतं.